तर कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी मी 5 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। तर आपण 2.5 कप डाळ घेतलेली होती, म्हणून आपण त्याच्या दुप्पट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ आणि गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे। आता कणिक मळून घेऊया। तर परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं। आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडे कमीच घाला, कारण आपण डाळ शिजत घालताना मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे। तर कणिक मळत असताना काही गोष्टी लक्षात घ्या। तर आपल्याला एकदा सगळे पाणी न ओतता थोडे थोडे पाणी घालून पीठ प्रेस करून आपल्याला मळून घ्यायचं आहे। जरी पोळीसाठी आपल्याला मध्यम पातळ कणिक लागत असेल तरी देखील आपल्याला थोडीशी घट्टच कणिक मळून घ्यायची आहे, कारण आपण कणिक भिजत घालणार आहे, ती नंतर रूम